माहितीचा अधिकार कायदा 2005 आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पण विचार करा, या कायद्याचे जे रक्षक आहेत म्हणजे माहिती आयुक्त, त्यांची जबाबदारी कशी ठरवली जाते? चला, आज आपण माहिती अधिकार कायद्याच्या कलम 17 मध्ये खोलवर शिरणार आहोत. हाच तो खरा प्रश्न आहे, नाही का? माहिती आयुक्त जे आपल्या जाणून घेण्याच्या हक्काचे संरक्षक आहेत, समजा त्यांनीच काहीतरी चुकीचं केलं तर इतक्या मोठ्या स्वतंत्र पदावर असलेल्या व्यक्तीला जबाबदार धरणार तरी कसं? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं माहिती अधिकार कायद्याच्या कलम 17 मध्ये. हे कलम माहिती आयुक्तांना पदावरून काढण्याची एक खूप विशिष्ट आणि तितकीच कठोर प्रक्रिया सांगतं. तर मग हे कलम 17 नक्की आहे तरी काय, आणि त्याची रचना अशी का केली आहे? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. हे बघा, कायदा इथे खूप स्पष्ट आहे. ही जी प्रक्रिया आहे ना, ती खूप विचारपूर्वक बनवली आहे, अनेक टप्प्यांची आहे. यामागचं कारण असं की कोणालाही म्हणजे कोणत्याही आयुक्ताला उगाच स्वतःच्या मर्जीनुसार किंवा राजकीय दबावाखाली पदावरून हटवता येऊ नये. आणि ही प्रक्रिया बघा किती जबरदस्त आहे. यात राज्यपाल आहेत म्हणजे कार्यकारी मंडळ, आणि थेट देशाचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे हा एक प्रकारचा चेक्स अँड बॅलन्सेसचा प्रकार आहे. एक अत्यंत महत्त्वाचं नियंत्रण आणि संतुलन साधण्याचा हा प्रयत्न आहे. पण या सगळ्या प्रक्रियेचा आधार काय? तर तो आहे सिद्ध झालेली गैरवर्तणूक किंवा अक्षमता. आता हे शब्द ऐकायला सोपे वाटतात, पण कायद्याच्या भाषेत, विशेषतः माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भात यांचा नेमका अर्थ काय होतो? कायदा याबद्दल खूपच स्पष्ट आहे. आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी काही ठराविक कारणं दिली आहेत. यासाठी आपल्याला कलम 17चं उपकलम 3 बघावं लागेल. यात अगदी स्पष्टपणे सांगितले की आयुक्तांना कधी काढलं जाऊ शकतं, जसं की जर ते दिवाळखोर ठरले किंवा त्यांच्यावर कोणत्या नैतिक अधपतनाच्या गुन्ह्याची शिक्षा झाली असेल, किंवा समजा ते आयुक्त पदासोबतच दुसरीकडे कुठे पगारावर नोकरी करत असतील किंवा शारीरिक मानसिकदृष्ट्या अक्षम असतील, तर अशा अनेक गोष्टी यात येतात. पण या सगळ्या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो आहे सर्वोच्च न्यायालयाचा सहभाग. त्यांची भूमिका इथे खूप निर्णायक आहे. हे बघा, इथे आपण थेट कायद्यातला मूळ मजकूरच पाहतोय. हे महत्त्वाचं आहे कारण यावरून आपल्या लक्षात येतं की ही सगळी प्रक्रिया हवेत नाहीये, तर तिचा प्रत्येक शब्द कायद्यात लिहून ठेवलेला आहे. या कायदेशीर भाषेकडे नीट बघा. यात काय म्हटलंय की राज्यपालांच्या आदेशाने पदावरून दूर करता येईल, पण केव्हा? जेव्हा सर्वोच्च न्यायालय चौकशी करून अहवाल देईल की हो, गैरवर्तणूक किंवा असमर्थता सिद्ध झाली आहे आणि त्यांना पदावरून दूर करायला हवं. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीशिवाय काहीही होऊ शकत नाही, अन्यथा नाही. हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. आता पुन्हा तोच प्रश्न येतो की एवढी सगळी गुंतागुंतीची आणि इतक्या मोठ्या स्तरावरची प्रक्रिया ठेवलीच कशासाठी आहे? याचं कारण म्हणजे 2 गोष्टींमध्ये संतुलन साधणं. एकीकडे आयुक्तांना त्यांचं काम करण्यासाठी स्वातंत्र्य द्यायचं, त्यांना राजकीय दबावाची किंवा फालतू तक्रारींची भीती वाटता कामा नये, म्हणजे ते निर्भयपणे निर्णय घेऊ शकतील. आणि दुसरीकडे जर एखादे आयुक्त खरोखरच पदासाठी अयोग्य असतील तर त्यांना जबाबदार धरून पदावरून दूर करण्यासाठी एक निष्पक्षपाती आणि कायदेशीर मार्गही उपलब्ध असायला हवा. हेच ते संतुलन आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माहितीचा अधिकार हा आपल्या लोकशाहीतला एक खूप मोठा पारदर्शकतेचा कायदा आहे. या संपूर्ण व्यवस्थेवर लोकांचा विश्वास टिकून राहणं गरजेचं आहे, आणि हा विश्वास टिकतो तो आयुक्तांच्या सचोटीवर. म्हणूनच ही मजबूत प्रक्रिया खूप आवश्यक आहे. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच. ही प्रक्रिया इतकी कठोर आहे का की ती आयुक्तांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करते, की इतकी जास्त कठोर आहे की एखाद्या अयोग्य आयुक्ताला पदावरून हटवणं जवळपास अशक्य होऊन बसतं, जरी ते गरजेचं असलं तरी? पदाची सुरक्षितता आणि त्या पदावरील व्यक्तीची जबाबदारी यामधलं हे नाजूक संतुलन साधणं हेच खरं आव्हान आहे. यावर नक्की विचार करा.